नमस्कार, प्रबोधनदिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. काही काय सांगाल आता तुम्हाला तुमच्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी दिली, कारण हा प्रभाग हा सर्वसाधारण महिला झालेला आहे आणि तुम्हाला उमेदवार दिलेले आहे. कोणतंही आता नागरिकांच्या म्हणजे मतदारांच्या बरोबर तुम्ही जाताय, मतदारांना भेटताय, त्यांच्या समस्या काय तुमच्या नजरेत आल्या तर तुम्ही काय या संदर्भात तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. सामाजिक क्षेत्रामध्ये साहेब आमचे बरेच वर्षापासून काम करतायत आणि लोकांचा आता आम्ही प्रचार करताना बऱ्याच लोकांचा अनुभव आम्ही बघतोय, जवळून बघतोय त्यांचा अनुभव. त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये त्यांच्या आतापर्यंत जे काम केले त्यामध्ये प्रभागातली जी लोकसंख्या पाहता बऱ्याच जणांचा चांगला रिस्पॉन्स आहे, त्यांची कामं केलेली आहेत त्यांनी. आणि योगायोगाने ही संधी महिला वॉर्ड निघाल्यामुळे ती मला भेटलेली आहे आणि त्यांचा जो राजकीय वारसा आहे त्याच्यामध्ये मला पुढे जाण्याचा चान्स आलेला आहे आणि त्याला मी नक्कीच चांगला न्याय द्यायचा प्रयत्न करेन. माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं लोकांमध्ये, सामान्य लोकांमध्ये राहून आलेल्या आपण एक मध्यमवर्गीय माणसं आहोत, त्याच्यामुळे प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींचा आम्ही अभ्यास केलेला आहे की आपल्या प्रभागासाठी काही गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्या मुळापर्यंत जाऊन आम्ही बऱ्याच गोष्टी आम्हाला करायच्या आहेत, तो पूर्ण प्रयत्न करायचा आमचा प्रयत्न नक्कीच राहील. लहान लहान गोष्टींसाठी लोकांना बऱ्याच लांब ठिकाणी जावं लागते. साध्या साध्या गोष्टी आहेत, जसे भाजी मार्केट नाहीयेत आपल्या इथे जवळ, मासळी मार्केट नाही, मुलांना खेळण्यासाठी छोटे छोटे गार्डन्स वगैरे नाहीयेत, मैदानं नाहीयेत. जो आरक्षित भूखंड आहे तो सुद्धा मुलांना उपलब्ध करून दिलेला नाहीये खेळण्यासाठी. मग ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण प्रयत्न करायचे आहे प्रभागासाठी आणि आम्हाला खूप चांगली संधी मिळालेली आहे, त्या संधीचं मी नक्कीच चीज करेल. आता प्रभागात फिरला बरोबर आहे, यापूर्वी पण तुमचे पती संदीप गुरगुडे हे सामाजिक कार्यात म्हणजे पक्षाने जरी त्यांना पदाधिकारी यांची नियुक्ती केली असेल तरी 100 म्हणजे म्हणतात ना राजकारणामध्ये 80% समाजकारण 20% राजकारण, परंतु 100% ते राजकारण करतायत. आता तुम्ही मतदारांबरोबर फिरलात की आपण इतर वेळी फिरणं आणि या उमेदवारी दिल्यानंतर फिरणं असा तुमचा अनुभव आणि मतदारांनी तुम्हाला काय त्यांच्या समस्या आहेत त्या कशा म्हणजे तुमच्या कानावरती घातल्या, कोणत्या अशा समस्या आहे की ज्या तुम्हाला सांगण्यात आलेल्या? लोकांमध्ये गेल्यानंतर सर्वसामान्य लोकांमध्ये फिरल्यानंतर आम्हाला बऱ्याच मध्यमवर्गीय लोकांच्या अनुभव मिळालेले की राजकीय माणूस जेव्हा लोकांच्या भेटी घ्यायला जातो तेव्हा लोकांचा दृष्टिकोन त्यांच्याकडनं फक्त राजकीय माणूस बघण्याचा असतो. पण आम्ही जेव्हा लोकांमध्ये उतरलो, लोक इतकी कंटाळलेली आहेत अगोदरच्या सरकारबद्दल, पण आमच्याशी बोलताना ते पूर्णपणे मनमिळावपणाने बोलत होते आणि असं वाटत होतं की त्यांच्यातलेच आम्ही आहोत आणि ते आमच्या सोबत बोलतानाच लहान मोठ्या गोष्टी एकदम आनंदाने आणि न घाबरता सगळे सांगत होते. म्हणजे लोक कुठेतरी कंटाळलेली आहेत या सगळ्या गोष्टींना आणि मग त्यांच्याकडचा जो रिस्पॉन्स आम्हाला आहे हा सर्वसामान्य लोकांचाच वाटला आम्हाला आणि त्यांचे प्रश्न हे खरंच खूप साधे साधे, त्यांना नक्कीच न्याय द्यायचा मी प्रयत्न करेन. सर्वप्रथम मी आमच्या पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांचं मी मनापासून आभार मानतो व त्याचबरोबर नवी मुंबई शहर अध्यक्ष आमचे गजानन काळे साहेब यांनी मिळून माझ्यावरती जो विश्वास टाकला व माझ्या सौभाग्यवती मंदा गलुगडे यांना पक्षाची उमेदवारी दिली प्रभाग क्रमांक 9 मधून, त्या यावेळेला निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर उद्धव साहेबांनी माझे मित्र, माझे सहकारी मंगेशजी साळवी साहेब यांच्यावरती सुद्धा एक जबाबदारी दिलेली आहे, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून ते मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत व प्रभाग क्रमांक 9 मधून रेल्वे इंजिन या चिन्हावरती माझी पत्नी सौभाग्यवती मंदा गलुगडे निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांमध्ये फिरतोय, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या माध्यमातून मिळतोय. लोक या सर्व घडलेल्या 50 खोक्यांच्या घटनांना कंटाळलेले आहेत. सर्वसामान्य लोक, घनसोली मधली लोक आमची वाट बघतायत की ह्या वेळेला बदल घडणार, या वेळेला त्यांना बदल घडवायचा आहे. लोक या वेळेला विचार करून ठाम विचार त्यांनी केलेला आहे की प्रभाग क्रमांक 9 मधून मनसेचं रेल्वे इंजिन
आणि उद्धव साहेबांची मशाल ही पेटणारच आहे.